नमस्कार. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका खूपच महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत. हो, अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजनेबद्दल. आपण अगदी सोप्या भाषेत याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. सल्लागार 2. अगदी बरोबर. चला बघूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी ही योजना नेमकी आहे तरी काय, मग यासाठी कोण पात्र आहे आणि कोणती कागदपत्रं लागतील. त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा, बँकेची प्रक्रिया कशी होते आणि सगळ्यात शेवटी या योजनेचे तुम्हाला काय काय फायदे होऊ शकतात. सल्लागार एक, मला सांगा, आपल्यापैकी कितीतरी शेतकरी बांधव, कितीतरी तरुण मित्र आहेत ज्यांचं स्वप्न आहे की आपला स्वतःचा एक ट्रॅक्टर असावा. पण खरं सांगायचं तर ट्रॅक्टरची किंमतच एवढी असते की ते स्वप्न पूर्ण करणं खूप अवघड होऊन बसतं, बरोबर ना? याच गोष्टीवर सरकारनं विचार केला आणि ही योजना आणली. सल्लागार 2. तर मग चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. या योजनेची ओळख करून घेऊया. बघूया तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही योजना एक केवढी मोठी संधी आहे आणि तिचं स्वरूप नेमकं कसं आहे. सल्लागार एक, यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आधी समजून घ्या. ही काही सबसिडीची योजना नाहीये. ही आहे एक व्याज परतावा योजना. आता तुम्ही म्हणाल, यात काय फरक आहे? तर सोपं आहे. तुम्ही बँकेकडून कर्ज घेता, त्याचे हप्ते वेळेवर भरता आणि तुम्ही जेवढं व्याज भरलेलं असतं ना, ती सगळी रक्कम सरकार तुमच्या बँक खात्यात परत पाठवतं. म्हणजे काय, तर तुमच्यासाठी हे कर्ज एक प्रकारे बिनव्याजी झालं. मस्त. आता योजनेचं स्वरूप तर आपल्या लक्षात आलंय. मग आता पुढचा महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे पात्रता आणि कागदपत्र. अर्ज करण्याआधी आपली सगळी तयारी व्यवस्थित असायला हवी, नाही का? त्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. ओके, तर बघा, या योजनेसाठी काही अटी आहेत. पहिली म्हणजे अर्जदार मराठा समाजातील असावा, त्यांचं वय 18 ते 45च्या दरम्यान हवं आणि हो, ते महाराष्ट्राचे रहिवासी असणं तर आवश्यकच आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचं नाव कोणत्याही बँकेच्या थकबाकीदारांच्या यादीत नसावं आणि हे कर्ज फक्त व्यवसायासाठीच मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि एक अत्यंत महत्त्वाची अट, तुमच्या पूर्ण कुटुंबाचं मिळून वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नको. यासाठी तुम्हाला तहसीलदारांकडून मिळणारा उत्पन्नाचा दाखला जोडावा लागतो, हे विसरू नका. चला आता कागदपत्रांची एक चेकलिस्टच बनवून टाकूया. तुमच्याकडे काय काय हवा? आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला किंवा शाळेचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड आणि हो, एक छोटासा प्रकल्प अहवाल की तुम्ही ट्रॅक्टर घेऊन काय व्यवसाय करणार आहात. सोबत बँक पासबुक आणि ज्यांच्याकडून ट्रॅक्टर घेणार आहात त्यांचं कोटेशन. ही सगळी कागदपत्रं आधीच तयार ठेवली ना की पुढचं काम एकदम सोपं होतं. चला तर मग तयारी झाली. आता प्रत्यक्ष कामाला लागूया. म्हणजे ऑनलाईन अर्ज कसा करायचा. अनेकांना वाटतंय की हे खूपच किचकट असेल, पण नाही, अजिबात नाही. आम्ही तुम्हाला प्रत्येक पायरी अगदी सोप्या भाषेत सांगतो. सल्लागार एक, ही संपूर्ण प्रक्रिया फक्त 5 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. बघा, सगळ्यात आधी mahaswayam.gov.in या सरकारी वेबसाईटवर जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करायचं. मग तुमची कागदपत्रं अपलोड करून लेटर ऑफ इंटेंट म्हणजे LOI मिळवायचं. ते पत्र मिळालं की बँकेत जाऊन कर्जासाठी अर्ज करायचा. बँकेने कर्ज मंजूर केलं की पैसे थेट शोरूमच्या खात्यात जातील आणि मग तुम्ही जसे हप्ते भराल तसं व्याजाचं पेमेंट तुमच्या खात्यात परत येत राहील. सोपं आहे की नाही? सल्लागार 2. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे लेटर ऑफ इंटेंट किंवा LOI म्हणजे नक्की काय? तर हे एक प्रकारचं सरकारी प्रमाणपत्र आहे. हे पत्र बँकेला सांगतं की हा माणूस आमच्या योजनेसाठी पात्र आहे, तुम्ही त्याला कर्ज देऊ शकता. हे पत्र मिळाल्यावरच बँकेतली तुमची पुढची प्रोसेस सुरू होते. म्हणायला गेलं तर हा सरकारकडून मिळालेला एक ग्रीन सिग्नल आहे. चला आता जरा पैशांच्या गणिताकडे वळूया. कर्ज कसं मिळतं, कोणकोणत्या बँका यात आहेत आणि व्याजाचा परतावा नेमका कसा होतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. या योजनेत बऱ्याच सरकारी आणि खासगी बँका सहभागी आहेत, पण आमचा एक सल्ला आहे की शक्यतो राष्ट्रीयकृत बँकांना म्हणजे स्टेट बँक किंवा बँक ऑफ महाराष्ट्रसारख्या बँकांना तुम्ही प्राधान्य द्या, कारण ग्रामीण भागात काम करण्याचा त्यांचा अनुभव जास्त असतो आणि या योजना ते अधिक चांगल्या प्रकारे हाताळतात. सल्लागार एक, हा फरक आपण पुन्हा एकदा समजून घेऊया, कारण इथेच खूप लोकांचा गोंधळ होतो. समजा तुम्ही 10 लाखांचं कर्ज घेतलं. जर सबसिडी असती तर त्यातले 2-3 लाख कदाचित माफ झाले असते. पण इथे तसं नाही. तुम्हाला पूर्ण 10 लाख रुपये फेडावे लागतात. फक्त त्यावर जो व्याज लागतो तोच सरकार तुम्हाला परत देतं. त्यामुळे तुमच्या खिशावर व्याजाचा भार अजिबात पडत नाही. आणि खूप महत्त्वाची टिप, बँक तुम्हाला कर्ज देणार की नाही हे बऱ्याच अंशी तुमच्या सिबिल स्कोअरवर अवलंबून असतं. जर तुमचा स्कोअर 700च्या वर असेल ना, तर बँकेला विश्वास बसतो की तुम्ही वेळेवर हप्ते फेडाल आणि मग कर्ज मिळणं खूप सोपं होऊन जातं. त्यामुळे आपला सिबिल स्कोअर नेहमी चांगला ठेवा. सल्लागार एक. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, या योजनेचे फायदे.
ही योजना तुम्हाला फक्त एक ट्रॅक्टर नाही देत, तर तुमच्या प्रगतीसाठी एक नवीन दिशा कशी उघडते ते आपण आता पाहूया. सल्लागार 2चं फायदे तर खूप आहेत. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे बिनव्याजी कर्ज. यामुळे रोजगाराच्या नव्या संधी तयार होतात, शेतीत आधुनिकता येते, अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असल्याने सगळं पारदर्शक आहे. एक विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही 2-3 मित्र मिळून गटातही कर्ज घेऊ शकता. या सगळ्यामुळे आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक मोठी चालना मिळते. सल्लागार 1, खरं सांगायचं तर हे फक्त कर्ज नाहीये. हे स्वयंरोजगाराचं एक खूप मोठं साधन आहे. आमच्या अनुभवानुसार स्वतःच्या ट्रॅक्टरवर एक तरुण शेतीची किंवा वाहतुकीची कामं करून आरामात महिन्याला 30 ते 50 हजार रुपये कमवू शकतो. हा या योजनेचा थेट फायदा आहे. सल्लागार 2. तर मग आता तुम्हीच विचार करा. ही एक संधी तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य कसं बदलू शकते. ही फक्त एक ट्रॅक्टर विकत घ्यायची योजना नाही, तर आर्थिक स्वातंत्र्याकडे टाकलेलं एक खूप मोठं पाऊल आहे. या संधीचा नक्की विचार करा आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच पहिलं पाऊल उचला.